My name is Tanisha Arun Kumar Gavlikar and I am studying in 9th standard. Today I am here to speak few words about Dr. Babasaheb Ambedkar, the father of the India's constitution. Yes, Dr. Babasaheb Ambedkar is also known as father of Indian constitution. Dr. Babasaheb, in India's history there are many leaders and freedom fighters, but Dr. Babasaheb Ambedkar is one of the most greatest leader ever. Dr. Babasaheb Ambedkar is the famous face of Indian history. He was an economist, philosopher, leader, teacher, as well as social reformer. Dr. Babasaheb Ambedkar is a man with many. Dr. Babasaheb Ambedkar is a man with many talent and professions. आणि म्हणूनच त्यांची जयंती आज जगभरात अगदी उत्साहात साजरी केली जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक आदर्श व्यक्तिमत्व होते. जगामध्ये सर्वात मोठ्याने किंवा सर्वात उत्साहात जर कोणाची जयंती साजरी होत असेल तर ती फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. त्यांची तर आता आपण त्याची जयंती कशी साजरी करावी तर त्यांचे विचार आत्मसात करून त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवून त्यांच्या कार्याची व त्यांच्या संघर्षाची जाणीव ठेवून व म्हणूनच मी आज तुम्हाला जयंती निमित्त त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये मुंबईत जेव्हा ते होते तेव्हा त्यांनी तिथे सभेमध्ये जी बोधकथा सांगितली ती कथा मी आज तुमच्या समोर सादर करणार आहे. तर त्या कथेमध्ये एक लाभी नावाचा पक्षी असतो व त्याची 2 पिल्लं असतात. ते तिघेही एका शेतामध्ये एका झाडावरती घरटे करून राहत असतात. लावी ही तिच्या मुलांना अगदी चांगली शिकवण देत असते, संस्कार देत असते, त्यांना ह्या जगामध्ये कसं जगावं व कसं ह्या जगाचा संघर्ष करावा याची शिकवण देत असते व ती शिकवण देत असताना ती त्यांना असेही सांगते की तुमच्या दिवसभरात जे काही होईल, जे तुम्हाला कोणी काही बोलेल किंवा तुम्ही काही कराल तर ते सर्व मला अगदी शब्द रात्री किंवा संध्याकाळी जेव्हा मी घरी येईल तेव्हा सांगायचा. व तिची पिल्लही तिचा हा आदेश अगदी काटेकोरपणे पाळायचे व शब्द दिवसभरातला तिला संध्याकाळी सांगायचे. असंच एका दिवशी लावी तिच्या पिल्लांसाठी चारा पाणी आणण्यासाठी बाहेर गेली असताना शेतकरी शेतात येतो व पिल्लही तिथेच असतात. शेतकरी त्याच्या मुलाला म्हणतो की शेत कापण्याची वेळ आली आहे, तू आपल्या शेजाऱ्यांना बोलवून घे, उद्या आपण शेत कापण्याच्या कामाला लागूया. तेव्हा मुलगा त्या शेजाऱ्यांना बोलवतो व हे सर्व संभाषण ती पिल्लं ऐकतात. संध्याकाळी जेव्हा त्यांची आई म्हणजेच लावी घरी येते तेव्हा ते हे सर्व संभाषण तिच्या आईला सांगतात. तेव्हा ती लावी म्हणते की तुम्ही काळजी करू नका, आपण सुरक्षित आहोत, आपल्या घरट्याला काहीही होणार नाही. तेव्हा पिल्लं म्हणतात की तू असं कसं सांगू शकतेस की आपल्या घरट्याला काहीच होणार नाही. तेव्हा ती लावी म्हणते की शेतकऱ्याच्या मदतीला त्याचे शेजारी येणार नाही, त्यामुळे तू काळजी करू नकोस. अगदी तसेच पुढच्या दिवशी घडते. शेतकऱ्याच्या मदतीला त्याचे शेजारी येत नाही. तेव्हा शेतकरी चिडतो व तो म्हणतो की आपले शेजारी तर काहीच कामाचे नाहीत, आपल्या मदतीला देखील आले नाहीत, तू एक काम कर, तू आपल्या नातेवाईकांना बोलवून आण. तेव्हा त्याचा मुलगा त्याच्या नातेवाईकांना बोलवतो व हे सर्व संभाषणही ती पिल्ले ऐकतात व संध्याकाळी त्याच्या आईला म्हणजेच लावीला सांगतात. तेव्हा ती म्हणते की तुम्ही काळजी करू नका, आपण सुरक्षित आहोत, त्याचे नातेवाईक त्याच्या मदतीला येणार नाहीत. व अगदी पुढच्या दिवशीही तसेच घडते, त्याचे नातेवाईकही त्याच्या मदतीला येत नाहीत. आता मात्र शेतकरी फार संतापतो, तो खूप चिडतो व तो आज त्याच्या मुलाला असं म्हणतो की ना आपले शेजारी आपल्या मदतीस आले, ना आपले नातेवाईक आले, आता मात्र आपल्याला थांबून चालणार नाही, आता आपल्याला स्वतःच कामाला लागावं लागेल. व तो त्याच्या मुलाला सांगतो की विळा असेल, खुरपे असेल किंवा इत्यादी जे काही म्हणजे शेत कापणीसाठी लागणारं साहित्य आहे त्या सर्वांना धार लावणार. तेव्हा हे सर्व संभाषण ही ती पिल्ले ऐकतात व संध्याकाळी तिच्या आईला सांगतात. तेव्हा ती म्हणते की नाही, आता आपल्याला उशीर करून चालणार नाही, आपल्याला आत्ताच इथून निघायला हवे, नाहीतर उद्या जेव्हा तो शेतकरी शेत कापायला लागेल तेव्हा आपलं घरटं खराब म्हणजे तुटेल. तेव्हा ती मुलं म्हणतात तू आतापर्यंत म्हणालीस की आपण सुरक्षित आहोत, मग आता असं का की आपण असुरक्षित आहोत किंवा आपले घरटे तुटू शकते. तेव्हा ती लावी म्हणते की मनुष्य जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी दुसऱ्यांवरती अवलंबून असतो तेव्हा ती गोष्ट होईल किंवा नाही होईल यामध्ये शंका असते, परंतु जेव्हा तो मनुष्य तीच गोष्ट साध्य करण्यासाठी कंबर कसून तयार होतो तेव्हा मात्र ती गोष्ट नक्कीच पूर्ण होते. तात्पर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ह्या गोष्टीतून हेच सांगायचे आहे की ज्याचा उद्धार त्यानेच करावा, त्यासाठी कुणावरही अवलंबून राहू नये. शेवटी जाता मी एवढेच बोलेल की
फुलांची कहाणी वसंताने लिहिली, फुलांची कहाणी वसंताने लिहिली, रात्रीची कहाणी ताऱ्याने लिहिली. आम्ही नाही कुणाचे गुलाम, कारण आमच्या आयुष्याची कहाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली, बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली. जय भीम.